सध्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। सततच्या अतिवृष्टीमुळे सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत। शेतात पाणी साचल्याने उभी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत। गेल्या 4 दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलाय। सिंदखेड राजा तालुक्यातील 5 महसूल मंडळ आणि देऊळगाव राजा तालुक्यातील महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतींचे मोठे नुकसान झाले आहे। पडसखेड चक्का गावातील शेतकऱ्यांच्या शेतात सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे। 6 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसामुळे पाताळगंगा नदी आणि स्थानिक ओढ्यांना अचानक पूर आलाय। यामुळे 9 ऑगस्ट रोजी सकाळी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांना धक्काच बसलाय। कपाशी आणि सोयाबीनची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत। सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच सतत 3 दिवसांच्या पावसामुळे ते पूर्णपणे नष्ट होणार आहे। यामुळे शेतकऱ्यांनी आता सरकारकडे मदतीची याचना केली आहे। शेतकरी नेते बालाजी सोसे यांनी सरकारला सरसकट पंचनामे करून प्रत्येक हेक्टर मागे 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे। त्यांच्या मते शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे हाच आता एकमेव पर्याय उरला आहे। हातातलं सर्व पीक गेले आहे, मग शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं, असा प्रश्न सोसे यांनी सरकारला विचारला आहे। शेतकरी योद्धा कृती समितीनेही शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी केली आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे होडत्याचे नव्हते झाले आहेत। आता सरकार या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना कशी मदत करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।